सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आमच्या कंकालेश्वरचं मंदिर म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे खूप. सगळीकडं पाणी असल्यामुळे आणि उन्हाळ्यात पण किती पण उन्हाळा असलं तरी त्याचं पाणी आटत नाही. आणि इकडे बरेचसे झाडे पण आहेत. तर आम्ही आत्ता झाडांवर पाहिले खूप वटवाघूळ आहेत. खूप खूप वटवाघूळ पाहिलेत आत्ता. आणि असं ऐकलं होतं आम्ही आधी की वटवाघूळ हे दिवसा उडत नाहीत किंवा दिवसा त्यांना दिसत नाही. पण आत्ता तर हे सगळे असे उडत आहेत. वटवाघूळ पूर्ण उडताना पाहतो आहेत आम्ही. तर असं वाटतं की जग बदलत चाललं आहे किंवा काही, त्याच्यामुळे प्राणी पण बदललेत. आणि आता काय घाण बरेचसे वटवाघूळ उडताना आम्हाला दिसत आहेत. मासे बिशे तर हे पहा, तुम्हाला दाखवतो आत्ता दिसायला. हे आत्ता उडत आहेत सगळे वटवाघूळ. कारण आत्ता एवढंसं रात्र पण नाही झालेली. हे पहा, ह्यांचं काहीतरी असं वैशिष्ट्य असतं. ते कोणाला माहीत आहे का अजून? त्यांचं काय काय वैशिष्ट्य हे अजून कोणाला माहीत आहे का? कारण वटवाघुळांचं तर इतकं काही माहिती नाही आपल्याला, नॉलेज. पण पाहिले होते मी खूप झाडांवर वगैरे असं उलटं असं ते वटवाघूळ उलटे टांगलेले असतात. त्यांना रात्रीचंच दिसतं, फक्त रात्री उडतात, दिवसा दिसत नाही. पण हे दिवसाच उडायला लागलेत सगळे. त्याच्यामुळं काय माहीत नाही काय फरक पडला असेल. पण इतके खूप प्रमाणात आहेत, ते खूप प्रमाणात उडत आहेत आत्ता. मला तर आधी वाटलं होतं कावळेच आहेत, नंतर कळालं वटवाघूळ आहे. खूप फरक पडला आहे. पूर्ण जगच बदलत चाललं आहे. त्याच्यामुळे प्राण्यांमध्ये पण चेंजेस हे व्हायलाच पाहिजेत, है ना. फुलाच्या झाडाला कधी लोंबकळत नसते, पण इथं लोंबकळलंय. काय वटवाघूळ म्हणा की फुलाच्या म्हणा ना, फुलांच्या झाडांना वटवाघूळ लोंबकळत नाही कधीच, पण लोंबकळलंय. पण इथं आहे. इथे हे फुलाचं चाफ्याचं झाड आहे ना. चाफ्याचं झाड आहे. तर ह्या चाफ्याच्या झाडाला सुद्धा वटवाघूळ असे अडकलेले आहेत. म्हणजे त्यांनी असं लटकून घेतलं असं काहीतरी आहे. कारण मी तर आत्तापर्यंत खूप वडाच्या झाडावर वगैरे पाहिलेले होते, पण इथं आत्ता बरेचसे वेगवेगळे झाड आहेत, त्यांना पण आहेत. आणि इकडे पाहतो दिसेल काही आखलीच भाग आहे का? इथून आहे ना सुरुवात होते असं जायला. आणि इथे पाणी आहे, पूर्ण पाण्यामधून जायचं मंदिरात. इथे काहीतरी फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि हे आहे आमचं कंकालेश्वर मंदिर. बाहेरच एंट्रीलाच किती सुंदर वाटतं, किती छान मंदिर आहे. आता सध्या असं ऐकायला येतं की हे मंदिर अजून खूप मोठं होणार आहे. आणि इथलचा परिसर हा गव्हर्मेंटतर्फे खूप असा सुशोभीकरण होणार आहे या पूर्ण परिसराचं, असं ऐकण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण हेमाडपंथी हे पहा. इकडे पाण्यातून आलो तिकडे आणि आलो आत्ता आम्ही मंदिराजवळ. हे पहा, इथं संध्याकाळी घुबड पण येते बरं का. दाट आहे मंदिराचा पूर्ण परिसर. कोण इकडून या साईडने तिकडचा परिसर असा दिसतो. काढू घ्यायचं ना बाईकडनं जवळून मंदिर कसं वाटतं. किती सुंदर वाटतं हे मंदिर, भव्य दिव्य एकदम सोनेरी कलर मारलेत. हो, हे आता सुरुवात होते आपली इथून मंदिराची.
पूर्ण किती खांब येतो आपल्या मंदिराला? मोजता नाहीत? मोजलेच नाही का कोणी अजून? हो का? अच्छा. तुम्ही मोजली तरी आता मोजली तरी परत एकदा तुम्ही मोजला परत कमी जास्त. हे पहा, ह्या मंदिराला इतके खांब आहेत ना, खूप खांब आहेत. आणि मेन म्हणजे इथलचं असं वैशिष्ट्य आहे की या मंदिराचे खांब असे मोजता येत नाही. प्रत्येक वेळेस जर मोजायला गेलं तर चुकतात आणि त्याच्यामुळे ह्याचं काउंटिंग अजून करण्यात आलेलं नाही आहे, करताच येत नाही आहे. कितीदा पण मोजले तर त्याचं संख्या ही वेगवेगळी येते. त्याच्यामुळे असंख्य खांब आहेत तिथे. खूप जणांनी प्रयत्न केला खांब मोजायचा, पण ते काही त्यांना मोजता आलेलं नाहीत. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. आणि इथे छत इतकं सुंदर आहे याचं, हे पूर्ण झुंबर छत खूप सुंदर आहे. हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा, म्हणजे असं म्हणेल की इथे मंदिर आहे आणि इकडे पूर्ण खांब पहा तुम्ही, किती किती खांब आहे तिथे. खूप छान आहे. इथे हनुमानजीचं मंदिर आहे त्याच्यामध्येच. आणि महत्त्वाचं, महादेवाच्या मंदिरात आल्यावर आपल्याला आधी दर्शन घ्यायचे असतात नंदीचे. ते दर्शन आपण घेऊयात. चालले आहे मंदिरात दर्शन करायला. इथे पहा इतका स्पेस आहे इकडे. आणि हे आहे आपलं महादेवाचं मंदिर, जे खूप प्रसिद्ध आहे. पकड़ के आना, पकड़ के आराम से। बेटा फ्लिप करोगे भी? अभी फ्लिप वहीं खड़े रहो, रुक जाओ वहीं, बस बस वहीं पे. बाई किती छान वाटलं ना गं मंदिरात येऊन. हो मग तर काय बरं वाटलं. मला माहित नव्हतं बरं का. हा, किती छान मंदिर आहे हे. आणि किती म्हणजे बाई, तू पुरातन आणली म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली ही बघायची. हो, मंदिर सुंदर मग तर आहे. काय. पूर्ण असं पाणी वगैरे असल्यामुळे एवढं छान हो, वाटतं छान ना वाटायला ते. लागले. खूप छान वाटतं. मंदिर पण छान आहे. हो, हे बीड मधलं सगळ्यात म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे. पण जुन्या काळातलं असेल मंदिर. खूप हेमाडपंथी, ज्यावेळेस ते म्हणतात ना राक्षसांचं हेमडपंत वगैरे, राजा. हा, हेमाडपंथींचं त्या काळातलं मंदिर आहे. आणि आता हे मंदिर असं ऐकतोत आम्ही की गव्हर्नमेंटने ताब्यात घेणार आहे तसं, आणि खूप मोठं सुशोभीकरण होणार आहे. हो ना. हा, कंकालेश्वरचं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर आहे ना, हा. तर एक यंत्र आहे कोणतं तरी, ते यंत्राचं असं जर ह्यानी म्हणतात ना काही वरून फोटो वगैरे घेतले तर यंत्र जसं दिसतं ना हो. ड्रोनने हा, घेतल्यावर, हा. तर ते यंत्राचा असा नकाशा बनलेला आहे ना, तर तसं हो. त्या पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे. बापरे. आणि ना ह्या मंदिराचे खांब पाहिले का तू किती आहेत? नाही पाहिले. इतके मला खांब यायचं आहेत. होतं पण पायऱ्या चढणंच होईना ना. हो ना, इतके खांब आहेत नाही ते. आणि इथलचे खांब कुणालाच मोजता आले नाही बरं का अजून. मी मोजले असते ना आत आल्यावर. कशाला, किती जणांनी प्रयत्न केलाय. मी मोजले असते. प्रत्येक वेळेस ती संख्या वेगळीच येते. हे अजूनपर्यंत कुणाला मोजणंच झालं नाही. असं आहे बाई. हां, तर ह्याचं खूप महत्त्व आहे. आणि ह्याचं कोरीव काम वगैरे बघ, किती भारी काम आहे सगळं, नक्षी. आणि इकडे बघ ना, कसं किती छान वाटतं. त्या असं उभं राहायचे, इकडे सगळीकडे फोटो वगैरे काढतात ना सगळे, तर किती छान आहे. आणि इकडनं असं पाणी वगैरे पण दिसतं ना, पाणी किती छान सगळीकडनं. गाड्या आणि वगैरे उन्हाळ्यात पण ठेवायला पाणी आटत नाही बरं का इथलचं, बिलकुल भरपूर पाणी आटत नाही. खूप पाणी आहे. आता तू काय करायचं, तू पंढरपूरला ये. हां, पंढरपूरला आल्यानंतर आमच्या पांडुरंग दाखवते, पुन्हा चंद्रभागा. हो. आणि पुन्हा म्हणलं तर गोपाळपूर म्हणून आहे. कुठे आहे ते? पंढरपूर पासून एक 3 किलोमीटरवर असेल. अच्छा. आणि तिथं जनाबाईचा संसार आहे. हां, आणि इतकं बघण्यासारखं आहे, खूप छान आहे. जनाबाईचं हा, संसार. जनाबाईचा संसार. पुन्हा नंतर कैकाडे महाराजांचा मठ आहे. तो मठ पाहिलं मी, पण खूप वर्ष पाहिलं ना. आता पुन्हा पाहू ना. हां, आणि ती झाल्यानंतर तनपुरेचं मठ आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे. आम्ही श्रावण महिन्यात कुठंही जात नाही, त्या 12 ज्योतिर्लिंगलाच जात असतो. अच्छा. आणि पंढरपूर पासून एक कोर्टी म्हणून गाव आहे, हां, तिथं महादेव आहे. कोर्टी असं म्हण आहे की
जे ती 4 धाम करून येतात ना, काशी रामेश्वर असं कुठं कुठं जाऊन येतात ना, ते शेवटी पंढरपूरला येतात. हो. पंढरपूरला आल्यानंतर बी त्या कोर्टीला जावं लागलं. कोर्टीला गेल्यानंतर कोर्टीने सृष्टी असं काहीतरी म्हण आहे. अच्छा. आणि कोर्टीला जाऊन आल्यानंतरच ते सगळं अगं बाई, पुण्य हो, घडलं हो, हो, आपल्याला. किती आले इकडे. हो असं आहे. बापरे. आणि पंढरपूरला खूप छान आहे बरं का बघण्यासारखं. हम्म. इतकी गर्दी आहे आता पांडुरंगला आमच्या, खूप बाई, गर्दी. पंढरपूर तर जगात नावाजलेलं आहे. हो. कारण पंढरपूर सारखी ती दिंडी आणि ते वैभव ते- पाहण्यासारखं. इतकी वारकरी लोकांची इतकी गर्दी असती. हो. आणि आम्ही वारी भरतो ना, हा. आणि वारकरी यायचं म्हणल्यावर आता पहिलं 93-94 साली कसं होतं, वारकरी आल्यानंतर वारकऱ्याला 50 रुपये होते, एका हो. वारकऱ्याला 50 रुपये. हा. मग ती किती माणसं आहे ते, मग त्या माणसाला आधी मोजायचं नाही, फक्त किती आहे एवढं विचारायचं. हा. आणि त्यांनी पिशव्या वगैरे ठेवायचं, चंद्रभागेला जाते तर हा. आंघोळ वगैरे करून मग पुन्हा बारीला उभा राहतात. हा. बारीला म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला, हा. ती बारी म्हणतो आम्ही. ते अच्छा. बारीला उभारल्यानंतर वारकऱ्यांचा काहीच त्रास नाही, कारण काय माहिती 2 दिवस तर त्यांची दर्शन हा. गोपाळपूर कैकाडे महाराजांचं मठ ह्याच्यातच जात आहे. मग ती वारकरी आल्यानंतर सगळे अशी झोपायचं आम्ही, हा. कुठं जागा नसते आम्हाला. हा. त्यांच्यातच आम्ही जेवायचं, त्यांच्यातच सगळं करायचं, एवढी किती गर्दी. असतात आणि जाताना बाई. एकादशी झाली हा. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी 12 सोडतात की लगेच जातात. मग आम्हाला पैसे मोजून माणसाला 50 रुपये असं मोजून पैसे देतात आम्हाला. अच्छा. हा, मग पुन्हा त्यांनी गेल्यानंतर आम्ही सगळे साफसफाई करायचो. त्यांना भांडी दिलेली ती भांडी घासायची 2 दिवस. हा. सगळं त्याने घाण केलेलं ती सगळं स्वच्छ करायचं. किती होत असेल बाई खूप, एवढ्या खूप. लोकांचं तिथे. हा, असंच हे सगळं करायचं. बापरे. कारण पंढरपूर सारखे तर खूप आमचं पांडुरंग दिंडी इतकं पाहणं प्रसिद्ध आहे ना, प्रसिद्ध आहे. खूप. तर आम्ही बरेच वेळेस येतो, पण काय होतं आम्ही मुखदर्शन घेतो कधीतरी एखाद्या वेळेस नाही लागणार नाही, होतो. आता कारण- काय पांडुरंग हा. आणि पांडुरंग रुक्मिणी महाग पुढं आहेत बरं का. हा. आता फोटो मध्ये असं जोडीन आहेत. आपण फोटो हा, पाहतो ती तर जोडी सोबत नाही, ते पाहतो. पांडुरंग तसं नाही. हा. पांडुरंग पुढं आहे, रुक्मिणी पाठीमाग आहे. अच्छा. महाग पुढं आहे ते. अच्छा. आणि पुन्हा चंद्रभागेच्या काठावर लकुबाई म्हणून बसली, हा. ती पांडुरंगाची प्रियकर आहे. हो अच्छा. हो, लकुबाई. तिचं म्हणजे कसं, आता रुक्मिणी म्हणजे त्यांचीच पत्नी ही हा. लकुबाई म्हणतात. आम्ही त्या रुक्मिणीला गेलं का नाही, नदीकाठी गेलं की लकुबाईला जायचं आम्ही. अच्छा. लकुबाई ते नाही माहिती बाई मला, कारण ते हो. कधी वाचण्यात पण नाही, मग कधी काय नाही. तू फक्त आली नंतर आम्ही सगळं दाखवते. चंद्रभागेला गेल्यावर हा. पुन्हा चंद्रभागेला जायचं, सगळी देवं करायचं, गोपाळपूरला जायचं. हा. आणि म्हणलं तर कोर्टीला जायचं. मेन हा. कोर्टीला महादेव आहे. अच्छा. हो, महादेव पावताय ती, अच्छा. नवसाला पावणारा महादेव आहे. हो. जाऊत ना आपण आता आलो हो, ना, हो. मग एकदा तिकडं जाऊत आणि नंतर मग पंढरपूरला पण आपण असं लाईननी दर्शन वगैरे हो. एकदा घेऊ चांगलं. बारीने घ्यायचं, बारीने लाईन नाही, बारीने घ्यायचं. हा. हा. हो, ती सगळं अहो, तू इथे तर- इथे करून हा. हा? इथे दर्शन घेऊ. चल. मी पैसेच विसरले बॅग मध्ये ठेवायचे. हा. तर इथं आहे ना, ह्याच्यात आहे माझे पैसे. ठेव. देवा, देवाला काहीतरी आपण आहे ना. माझे पण घरनं निघताना मी तुझ्या पर्स मध्ये टाकले बरं हे का तुझे पैसे. पैसे. हो. हो हे तुझे पैसे. हो, कारण मी पर्स आणले नाही, तू आहे म्हणून. हो ना, हं. तुझे दिलेत ना. हा. इथे ठेवू का, इथे ठेवू, कुठतरी ठेवतात पैसे. अगो अगो, देवा. देवाला रुपये ठेवले. हा, मग आता देवाला चालतं किती पण 1 रुपये ठेवले. देवा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे बाबा. देवा, तिनं फक्त 1 रुपये ठेवली आहे, मी तुला 10 रुपये ठेवते. देवा, तू कुणाची इच्छा पूर्ण करतो ही सांग मला. हो बाई, म्हणजे देवाला हा. तू ते देवा, नाही, मी पण नाही. तुला 10 रुपये ठेवते बरं नाही का? नाही, पहिल्यांदा तू 1 रुपये ठेवली, मी हा. 10 रुपये ठेवले. हा. देवाला पण माहित आहे, हा. कुणी उदार मानाचे आहे ते, कुणी कंगूस मानाचे आहे ते. बाई, हो. आता मग एवढी मैत्री, मग ते आता असू दे, देवाजवळ- मग मैत्री आहे ना, देवापाशी कशाला? हा? मग मी कुठं देवाला मग म्हणलं ना. ठेवायला पाहिजे होतं ना. मी 10 ठेवले तर तू 20 रुपये ठेवायला पाहिजे होतं. तू 20 ठेवले असते तर मी 50 रुपये ठेवले असते. हा. हो. नाही नाही, देवाला माहिती आहे, पण असं थोडीच असतं की मी कमी पैसे, वर देवा मी कमी पैसे ठेवले म्हणून माझी इच्छा काय कमी पूर्ण करणार आहे का तसं काय? नाही, मला एक वाटतंय ना, देवा हिच्यापेक्षाही मी जास्त पैसे ठेवले. हा. मग आता देवा ह्याच्यावरनं काय, आता देवाला जास्त पैसे मी ठेवले तेवढं तू पण ठेवायचे ना. मग माझ्याकडे सुट्टी नव्हती ना. मग मी दिला असेल सुट्टी आहे का माझ्याकडे? तू काय बोललीस नाही मला तसं. मग तू म्हणली का मला मी 10 रुपये ठेवणार आहे म्हणून? नाही नाही म्हणजे पण असू द्या, काय इच्छा मागं पुढं, पण असं काय नाही. आम्ही मी तोंडानं म्हणले म्हणून असं काय नाही. देवाला सगळं करतात, दोघी मैत्रिणी येते, दोघीला बी समान देऊ वर्धा. देवा आमच्या दोघींना पण समान वरदान दे रे बाबा. तर माझे पैसे ठेवत्या. हो, ठेव ठेव. आता पुढे गेल्यावर आहे ना, मला विचारतो किती ठेवणार, आपण दोघी सारखे ठेवू. चालतंय चालतंय. हो.
चला बाबा.